नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी 24x7 न्यूज चॅनल। माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। मानकरे सभापती होते मगाशी, त्यांनी सांगितलं मी येतो, अख्ख्या रस्त्याला खड्डे पडले आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते मेहमाने त्यांनी फोन लावला मेहमानेंना, तुम्हाला म्हटलं सांगतो तुम्ही लक्ष द्या। बरं, दुसरी गोष्ट राऊतवाडी ते घरे नवळे याचे रस्त्याचं काम मागील वर्षी आपण केलेलं आहे, ते काही प्रमाणात खड्डे आहेत, ते सोडून सांगतो मी, तुम्ही चेक करा। तिसरी आता नव्यानं जी पीएमआरडीची आधी तुमची मंजूर होणार आहे, उद्या मीटिंग घेतलेली आहे, यामध्ये विशेष म्हणजे पुनावळे सोडल्यानंतर पुनावळे ते जांभे आणि जांभे ते नेरे हा रस्ता आपल्याला अतिशय महत्वाचा 5.5 किलोमीटर करावा लागणार आहे। बीएमबीसी कार्पेट घ्या, दुसरं काही घेऊ नका, दिलेलं आहे दादा। अरे यार रस्त्याचं प्रोजेक्ट काम आहे, कामाची पाडी तोडून बघितलं तर ज्यावेळेस वायडिंग चालू होतं तिथं जेपीचे पण डेप्युटी आहेत आणि जे पीडब्ल्यूचे पण याचे जे पीडब्ल्यूचे पण डेप्युटी जे आहेत त्या ठिकाणी वायडिंग करताना पहिलं जीएसबी, G1, G2 नंतर बीबीएम आणि जे काही कार्पेट किंवा बीएमबीसी असा क्रम पाहिजे। पहिलं दादा G1, G2 आणि मग त्याच्यावर जीएसबी, आणि असं 1 किलोमीटर साहेबांचे मला पण मला सांगा, तुमचं जीएसबी खाली का जीएसबी वर? जीएसबी खाली, मग तुम्ही करतानाच काढतात उलट, निदर्शनात आणलं म्हणून परत काढलं असते, तू म्हणले नाही ओके म्हणले असते। पण मला सांगा, तुमची इंजिनियर आणि मला तसं सेक्शन दाखवलं नाही राव, इंजिनियर मग हजर नसल्याशिवाय झाले पाहिजे टाकताना सेक्शन देतो पण ते टाकले काय की 1 किलोमीटर तुम्ही बघताना हजर तर पाहिजे। आता नाही काढलं साहेब, सुरुवातीचा 0 तुम्ही काढलं, चेक करा बरं का, हे सरकारी पैशाचा अपव्यय फक्त सांगतो, आणि लोकांचे इतर इतक्या तक्रारी आम्हाला लोक बोलतात, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या नावाने सगळी टीका टिप्पणी होती, अधिकारी म्हणून बाजूला राहता। पुढचं कोणाला पीएमआरडीच्या रस्त्यांबद्दल काही सूचना असेल तर सांगा। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।